नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मी गेली बरेच दिवस झाले व्हिडिओ वगैरे बनवते. तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेच असतील आणि त्या व्हिडिओच्या म्हणजे बऱ्याच व्हिडिओंच्या खाली कमेंट्स होत्या की ताई तुमचं नाव काय आहे, तुमच्या गावाचं नाव काय आहे, तुम्ही कुठे राहता, तुम्ही नेमकं म्हणजे काय काम करता, तुमचं शिक्षण काय आहे. तर बरेच व्हिडिओच्या खाली कमेंट्स वगैरे येत होत्या. तर प्रत्येक कमेंटला उत्तर देणं किंवा रिप्लाय देणं होत नाही. तर मग म्हटलं आज ना स्पेशल व्हिडिओ बनवावा त्याच्यासाठी. तर बघा, माझं नाव मयुरी आहे. तर माझं माहेरचं आडनाव आहे थोरात. माहेरचं गावाचं नाव आहे लोणी मावळा, निघोजजवळ, म्हणजे निघोज कुंड माहीत असेल तुम्हाला, तर तिथलं आहे. आणि माझं सासर इकडे आळेफाटा, जुन्नर तालुक्यामध्ये आळेफाटा तुम्हाला माहीतच असेल, तर तिथं आहे. आता बऱ्याच म्हणजे कमेंट्स येत होत्या की ताई तुमचं शिक्षण किती झालं आहे. तर लग्नाच्या अगोदर म्हणजे मी म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न जमलं त्यावेळेस मी BSCच्या फर्स्ट इयरला होते. म्हणजे 12वी सायन्सनेच मी ॲडमिशन घेतलं होतं. 12वी सायन्स झाली माझी. त्याच्यानंतर मग असंच म्हणजे म्हणजे काय नेमकं क्षेत्र निवडायचं ह्या विचारात असतानाच मी BSCचं क्षेत्र निवडलं होतं. आणि पण माझी कंप्लीट नाही झाली BSC, म्हणजे 2 वर्ष बाकी होते. तेव्हाच लग्न वगैरे जमलं. मग लग्नानंतर मला म्हणजे मला हे करायचं होतं, म्हणजे पुढचं शिक्षण करायचं होतं कंप्लीट. पण लग्न झाल्यानंतर पुढचं शिक्षण मला कंप्लीट नाही करता आलं. तर माझं आत्ता सध्या BSC फर्स्ट इयरच आहे. तर मला आत्ता सध्या मी विचारलं होतं, म्हणजे मला आवड होती की बाबा मला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं आहे. मी विचारलं होतं तर मला परत म्हणजे BSCच्या फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यावं लागेल. त्याच्यामुळं मग मग आता थोडंसं कॅन्सलच केलं आहे मी आणि मग इकडं ह्या क्षेत्रामध्ये वळाले. तर तुम्हाला मी आत्ता सांगितलेल्या माहितीनुसार कळालंच असेल, माझं नाव मयुरी आणि माझं माहेरचं आडनाव आहे थोरात. ते माहेरचं गाव आहे लोणी मावळा, निघोजजवळ, आणि सासर आहे आळेफाट्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये. तर मी आता सध्या गावीच राहते. आम्ही मुंबईला पण राहिलो 4-5 वर्ष. पण कोरोनाच्या काळामध्ये ना सगळं काही स्टॉप झालं होतं. बरीचशी फॅमिली गावालाच येऊन राहिली, कारण आपल्या सुरक्षिततेसाठी. आणि बऱ्याचशा म्हणजे जॉब वगैरे केलेले किंवा ज्यांचे जे व्यापार वगैरे होते ते सगळे स्टॉप झाले होते. तर त्याच्यामुळं आम्हाला मुंबई सोडावं लागलं आणि आता इथं गावाला येऊन राहते मी. शेती तशी काम करावं लागत नाही मला, पण मी आवड म्हणून जाते शेती करण्यासाठी. तर तुम्ही माझे इथून पाठीमागचे पण व्हिडिओ बघितले असतील. मी शेतामध्ये काम करते. पण शेतामध्ये आवड म्हणजे मी एक काम म्हणजे मी आवड म्हणून जाते. मला म्हणजे घरगुती असं भाजीपाला वगैरे लागवड करण्यासाठी किंवा जे काय असेल फुलांची झाडं असतील किंवा फळांची झाडं वगैरे, ती सगळी मला म्हणजे स्वतःसाठी जी खाण्यासाठी लागतात ना, ती स्वतःच्या शेतामधून आली पाहिजेत असं मला वाटतं. म्हणून मग मी शेतामध्ये जाते काम करण्यासाठी. आता लहानपणापासूनच म्हणजे शेती वगैरे केली होती मी. लहानपण आमचं खूप गरिबीमध्ये गेलं. तेव्हा पण शेतामध्ये काम करायला लागायचं. आम्ही लोकाच्या म्हणजे बांधावरती सुद्धा काम करायला जायचो लग्नाच्या अगोदर, म्हणजे 10वी-12वीच्या सुट्टीमध्ये. त्याच्यामुळे शेतीची आवड आहे मला पहिल्यापासूनच. आता लग्न झाल्यानंतर थोडंसं म्हणजे शेती वगैरे करण्याचा काही संबंध येत नव्हता, कारण मी मुंबईमध्ये होते. तर मुंबई सोडल्यानंतर मग इथं गावी आल्यानंतर मग माझी चांदीच झाली, कारण मला परत शेतामध्ये काम करायला भेटलं. मस्त वाटतंय मला शेतामध्ये काम करून. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडला असेल, ते म्हणजे मी यूट्यूबचे म्हणजे व्हिडिओ वगैरे कसे बनवायला लागले. तर पहिल्यापासून ना मला म्हणजे सगळे भावंडं असे जॉब वगैरे करत होते. तर मला असं वाटायचं मी एकटीच म्हणजे जॉब वगैरे काही करत नाही किंवा प्रत्येक 5-10 रुपयासाठी मी त्याच्यावरती डिपेंड आहे असं मला वाटायचं. त्याच्यामुळं मग मला असं वाटायचं काहीतरी आपण पण केलं पाहिजे, आणि जॉब करणं माझ्यासाठी खरंच पॉसिबल नव्हतं. आणि त्यातून माझं शिक्षण पण एवढं नव्हतं झालेलं की BSC फर्स्ट इयरच्या बेसिसवरती कोणी जॉब म्हणजे एवढं काही भेटू शकत नव्हतं. तर त्यातच ना मला यूट्यूबविषयीची माहिती मिळाली. यूट्यूबवरती ब्लॉगिंग वगैरे करून बऱ्याचशा बायका ब्लॉगिंग वगैरे करायच्या. आपली म्हणजे जी काही लाईफस्टाईल असेल, जी म्हणजे रिअलवाली लाईफस्टाईल असेल, ते म्हणजे हे करायच्या. त्यातून आपल्या आठवणी पण जमा होतात आणि त्यातून आपल्याला स्वतःच्या पायावरती पण उभं राहता येतं. मग त्यातूनच मी आणि त्यातल्या त्यात मला म्हणजे लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राची खूप जास्त आवड होती. मी माझ्या मोठ्या बहिणीला नेहमी म्हणायची की मला म्हणजे असं टीव्हीवरती मालिका वगैरे किंवा पिक्चर वगैरे बघितला ना, तर नेहमी म्हणायची मलासुद्धा मालिकेमध्ये काम करायचं आहे. तर आता सर्वसामान्य घरातली मुलगी मालिकेमध्ये काम करणं इम्पॉसिबल आहे. त्याच्यामुळे मी आपलं शिक्षण वगैरे करत होते, लग्न वगैरे झालं. पण नंतर मग यूट्यूबविषयीची माहिती मिळाली.
ब्लॉगिंग करून तुम्ही तुमचं म्हणजे हे करू शकता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावरती उभं राहू शकता. मग त्यातच अभिनय वगैरे काही याच्यामध्ये अभिनय वगैरे सुद्धा आला, रील वगैरे बनवण्यासाठी अभिनय तर लागतोच. मग त्यातून मला माझी एक संधी किंवा माझं जे एक स्वप्न होतं, माझी जी पॅशन होती ते एक भेटलं. तर त्याच्यातून मी व्हिडिओ वगैरे बनवायला लागले आणि तुमचा सगळ्यांचा सुद्धा सपोर्ट भेटला. आता घरून विरोध आहे, पण तरीसुद्धा मी बनवते. आता घरच्यांना मी कितीही समजावलं तरी घरचे काय ऐकत नाही. त्याच्यामुळं मग मी ना माझ्या स्वतःच्या एकटीच्या मेहनतीवर हे सगळं चाललं आहे. मला कोणाचाही सपोर्ट नाही, एकासुद्धा माणसाचा सपोर्ट नाही घरातून. तर तरी पण मी माझं स्वतःचं हे बनवण्यासाठी म्हणजे करते. मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे, कारण 5-10 रुपयासाठी त्याच्यावरती डिपेंड नाही राहायचं. तर इथून पाठीमागे तुम्ही जशी माझे व्हिडिओ बघितले ना, तसेच इथून पुढे सुद्धा बघत राहा आणि मी तुम्हाला नक्कीच चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. मला आताच त्या वेळ भेटत नाही, कारण 2 मुली आहेत मोठ्या. एक 10 वर्षांची आहे, एक 8 वर्षांची आहे आणि हा मुलगा आहे 3.5 वर्षांचा. तर एवढी 3 बाळं सांभाळायची आणि मला खरंच टाईम नाही भेटत. त्याच्यामुळं मग थोडंसं व्हिडिओकडे दुर्लक्ष होते, स्वतःकडे दुर्लक्ष होते. पण तरी मी वेळात वेळ काढून तुम्हाला बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल. तर इथून पुढे सुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाबू टी-शर्ट नीट करायचं ना, कसं केलंय ते मलबेरी ना. तर हे शेपूट ना माझ्यासोबतच असते कायम. आता हे शेपूट घेऊनच काम करावं लागतं मला, घरातली असो, शेतातली असो किंवा व्हिडिओची असो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.